पिकलेल्या आंब्यांचं हे असं रायतं जर तुम्ही केलं तर ते तुम्ही पुन्हा पुन्हा कराल आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर एक चमचमीत पदार्थ म्हणून तुम्ही खाऊ शकता। तर इकडे ओल्या खोबऱ्यामध्ये मिरची, हळद, तिखट, धने असं सगळं घालून मिक्सरला लावून घ्यायचं। कढईमध्ये तेलाची फोडणी करायची, ज्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण जिरं, मोहरी आणि हिंग टाकणार आहोत। त्याच्यावर जर असं तिखट ह्याच्यातसुद्धा टाकायचं, थोडेसे मेथीदाणे टाकायचे आणि ते छान असं तडतडले की सगळे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत शिजवलेले आंबे। शिजवलेल्या आंब्यांची साल काढून घ्यायची, गर काढून घ्यायचं आणि मग ते आंबे फोडणीमध्ये छान असे परतवून घ्यायचे। परतून थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि मग एक छोटीशी वाफ काढायची। वाफ काढून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं जे काही वाटप आहे ते घालायचं आणि हो, थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं छान स्वच्छ करून त्याच्यामध्ये टाकलं तर त्याची चव आणखीनच सुंदर लागेल। तर ते सुद्धा असं छान मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला एक वाफ काढून परत त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडासा गूळ। गूळ घातल्यानंतर इकडे परत एक वाफ काढायची, दणदणीत उकळी आणायची आणि हे असं रायतं खायला तयार आहे।